हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 16 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे रथसप्तमी। या रथसप्तमीला अचला सप्तमी असं सुद्धा म्हटलं जातं। दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी ही साजरी केली जाते। तर हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस आहे आणि रथसप्तमीच्या उपवासाने सर्व रोग दूर होतात, करिअर मध्ये प्रगती होते आणि रवी कुंडलीमधला बलवान होऊन त्याचा शुभफळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं। रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला स्नान करायचं आहे, भगवान सूर्यनारायणाची पूजा करायची आहे आणि सूर्यदेवाला अर्घ्य सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे। तर या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला व्रत ठेवायचं आहे आणि काही उपाय सुद्धा करायचे आहेत। या दिवशी आपल्याला मिठाचं सेवन करायचं नाहीये, त्यापेक्षा या दिवशी आपल्याला मिठाचं दान करायचं आहे। मिठाचं दान केल्यामुळे सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या शारीरिक वेदना या दूर होतात। वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळवण्यासाठी रथसप्तमी किंवा अचला सप्तमीला सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे। त्याचबरोबर नदीमध्ये आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा हा दान करायचा आहे। करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देण्यासाठी तांब्याचा कलश हा स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला लाल चंदन, गूळ आणि लाल फुलं टाकायची आहेत आणि सूर्यदेवाला या पाण्याने आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे। हे केल्यामुळे तुमच्या करिअर मध्ये झपाट्याने प्रगती होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याचबरोबर मान सन्मानात सुद्धा तुमच्या वाढ होईल। तर हा एक उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे। आत्मविश्वास आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी स्नानाच्या पाण्यामध्ये आपल्याला लाल चंदन, गंगेचं पाणी आणि केशर टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला स्नान करायचं आहे। याचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल। रथसप्तमीला आपल्याला स्नान आणि पूजा केल्यानंतर मसूर, गूळ, तांबे, गहू, लाल किंवा केशरी वस्त्र हे गरीब ब्राह्मणाला आपल्याला दान करायचं आहे। त्यामुळे आपल्या कुंडलीमधला सूर्यग्रह हा बलवान होतो आणि त्याचं शुभफळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं। असे काही छोटे छोटे उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत, तर ते उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।